शैक्षिक ज्ञान देणं देखील बंधनकारक करण्यात आलंय असं ते म्हणाले. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रिंग रोड प्रकल्पाच्या बदललेल्या आराखड्याची पुढील 3 दिवसात चौकशी करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत केली. या रिंग रोडच्या कामात कोणत्याही शेतकऱ्यावर बळजबरी केली जाणार नाही, तसंच त्यांना कायद्यानुसार योग्य आणि समाधानकारक मोबदला दिला जाईल असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महसूल मंत्री बोलत होते. शेतकऱ्यांना पुन्हा एकदा विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून भूसंपादन केलं जाईल आणि भूसंपादन अधिनियमानुसार त्यांना योग्य मोबदला दिला जाईल. सरकारकडून अतिरिक्त मदतीची अपेक्षा असल्यास त्यावरही सकारात्मक विचार केला जाईल, मात्र कुठेही बळजबरी होणार नाही अशी ग्वाही महसूल मंत्र्यांनी दिली. सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील कामगार वसाहतींमधील नागरिकांना मालकी हक्क मिळवून देणारा 118 वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक आणि अत्यंत जटिल प्रश्न अखेर राज्य सरकारनं मार्गी लावला आहे. सोलापूरमधील B2 प्रवर्गातील 813 मालमत्तांमधील तब्बल 9,000 कुटुंबांना या जमिनी भोगवटादार वर्ग 1 करून देण्याचा अभूतपूर्व निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे असं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. राज्यामध्ये ज्या शासकीय जमिनी लीजवरती देण्यात आल्या आहेत अशा जमिनींवरती लीज दिलेल्यांकडून शर्तभंग झाली असल्यास या जमिनी वर्ग 2 मध्ये रूपांतरित करून स्थानिक नागरिकांना दिलासा दिला जाईल. त्यासोबतच देवस्थान इनाम जमिनींची तपासणी देखील सुरू करण्यात आली आहे. त्यावर पुढील अधिवेशनात कायदा करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. विरोधी पक्षनेत्यांच्या वतीनं उपस्थित करण्यात आलेल्या अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते. परिवहन विभागातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराविरोधात राज्य सरकारनं